नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। आज चंदगड तालुका साखर कामगार युनियन यांच्या वतीने ज्या काय मागण्या उपस्थित केलेल्या होत्या, 11 मागण्या त्यांनी दिलेल्या होत्या, त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या उपस्थितीमध्ये चर्चेसाठी बैठक आयोजित केलेली होती। अथर्वच्या वतीने या ठिकाणी जे त्यांचे 11 मुद्दे आहेत त्या 11 मुद्द्यांच्या अनुषंगाने लिखित म्हणणं सादर केलेलं आहे। प्रामुख्याने मागच्या वेळी 2022ला ज्यावेळी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे बैठक होऊन त्याच्यामध्ये जो तडजोडीचा फॉर्म्युला झाला होता त्यामध्ये 50% रकमेची वाढ दिलेली होती त्यांना पगाराच्या हिशोबाने। त्रिपक्षीय कराराच्या अनुषंगाने जो येणारा पगार आहे तो पगार आणि प्राप्त होणारा पगार यामधील जी फरक आहे त्यातील 50% रक्कम दिलेली होती। त्यांची जी मागणी होती 100% मिळावी, त्यातील उर्वरित जी 50%ची जी मागणी आहे त्यापैकी ऑलरेडी 2023मध्ये जी वाढ दिलेली आहे ती साधारणतः 16%ची वाढ होती। 34%चा फरक अथर्वच्या दृष्टिकोनातून राहत होता। तो 34%चा फरक देण्याबद्दलची सकारात्मक भूमिका अथर्व प्रशासनाने दाखवली। 17% वाढ ताबडतोबीने नोव्हेंबरच्या पगारापासून कामगारांना देण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि उर्वरित 17%ची जी वाढ आहे ती नोव्हेंबर 26च्या पगारापासून म्हणजे 2 टप्प्यामध्ये ही पूर्णपणे वाढ 34%ची देण्याची जी आहे ती अथर्व प्रशासनाने मान्य केलेली आहे। परंतु त्याच्यामध्ये संघटनेच्या वतीने अन्य जे मुद्दे उपस्थित केलेले होते त्यामध्ये महागाई भत्त्याच्या अनुषंगाने कायदेशीर जो बाजू आहे त्याला बाद न आणता किंवा त्या हक्काला बाद न आणता आम्ही साधारणतः 1000 रुपयाची वाढ तीही त्यामध्ये महागाई भत्त्यापोटी पुढच्या वर्षापासून कामगारांना देण्याची तयारी दर्शवलेली आहे। त्यांच्या 11 मुद्द्यापैकी बरेचसे मुद्दे जे आहेत ते अथर्व प्रशासनाने मान्य केलेले आहेत आणि प्रामुख्याने जो पगारवाढीचा जो मुद्दा होता त्यातला हा मुद्दा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून 34%ची पूर्णतः वाढ ही 2 वर्षाच्या कालावधीत देण्याची मान्यता दिलेली आहे। लिखित सगळे मान्य देऊन त्याच्यासोबत कागद जोडलेले आहेत। त्यामध्ये जो कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबीबद्दलचा वाद जो आहे तो न्याय कक्षेकडून त्याचा निवाडा करून घ्यावा असे सूचित करण्यात आलं, निवेदन आमच्याकडनं करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये नव्याने काही मुद्दे त्यांच्याकडनं मांडण्यात आले। जे मुद्दे मुळात 11 मुद्दे होते त्या 11 मुद्द्यावरचे बहुतांश मुद्दे जे आहेत ते अथर्वने मान्य केलेले आहेत। कामगारांना त्या पद्धतीने कामकाजामध्ये सहकार्य करावं, तोंडावर गळीत हंगाम आहे आणि त्या गळीत हंगामासाठी सगळ्यांनी शिफ्टमध्ये जे लावलेले चार्ट आहेत त्याप्रमाणे काम करून सहकार्य करावं अशी त्यांना आव्हान या ठिकाणी आज रोजी करण्यात आलेले आहे। आणि पुन्हा अथर्वची हीच मागणी आहे की उद्योग चालू राहिला पाहिजे। कामगारांना आता मिळणाऱ्या पगारामध्ये वाढ देण्याबद्दलची सकारात्मकता दाखवलेली आहे। त्याच्याबद्दल आणखी काही कायदेशीर मुद्दे असतील तर तो न्यायालयीन मार्गाने त्याचा जर निवाडा झाला तर तेही आम्ही जो न्याय निर्णय होईल त्याला अधीन राहू अशी हमी त्यांना दिलेली आहे। त्याबद्दल आज कामगार संघटनेच्या वतीने त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत। त्यातील काही वाद मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करून निर्णय करतो म्हणलेले आमच्या कामगारांना आव्हान हेच राहील की सकारात्मक भूमिका जी आपल्याला दाखवलेली आहे त्याला प्रतिसाद देऊन त्यांच्या वतीने कामकाजाला सुरुवात करण्यात यावी आणि नोव्हेंबरच्या पगारापासून जी वाढ देण्याचं प्रस्तावित केलेलं आहे ती मान्य करून 17% वाढ म्हटली तर साधारणतः पर हेड या सगळ्या लोकांना 1600-1700 रुपये, काही लोकांना 1800 रुपयेपर्यंतची ही वाढ मिळणार आहे आणि पुढच्या टप्प्यात तेवढ्याच पटीने ती वाढ मिळणार आहे। तर ती चांगल्या पद्धतीची पगार वाढ आहे असं आम्हाला त्यांचं म्हणणं आहे।